नमस्कार मित्रांनो, शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये बऱ्याच शिक्षकांच्या महाराष्ट्रामध्ये बदल्या झालेल्या आहे आणि बरेचसे शिक्षक हे नवीन शाळेवर रुजू झाले आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये काही शिक्षकांकडे HMचा चार्ज वगैरे आलेला आहे. तर आपल्याला शालार्थ पोर्टलमध्ये जर आपली शाळा बदललेली असेल, आपल्याकडे HMचा चार्ज जर आलेला असेल, तर तिथे आपल्याला HMचं जे नाव असणार आहे, मुख्याध्यापकाचं नाव, ते बदल करावं लागणार आहे. तर ते कसं बदल करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित मोबाईलच्या साहाय्याने मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. मुख्याध्यापकाचं नाव आपण शालार्थ पोर्टलवर लॉगिन मध्ये कसं बदलवायचं याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, अगोदरची जी पद्धत होती ती पद्धत आता बदललेली आहे आणि नवीन पद्धतीनुसार आपल्याला कशा पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं नाव बदलता येणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, मी इथे एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे. मी माझी शाळा लॉग इन केलेली आहे. माझ्या शाळेवर जे मुख्याध्यापक आहे ते बदललेले आहे आणि आता तिथे मला त्यांचं जे नाव आहे ते ऍड करावं लागणार आहे. तर मित्रांनो बघा, अगदी सोपी प्रोसेस असणार आहे. इथे बघा, आपण इथे शालार्थ पोर्टलवर लॉग इन केल्याबरोबर वर आपल्याला वेलकम आणि एक नाव दिसते, ते मुख्याध्यापकाचं असते आणि बाजूला शाळेचं नाव असते. तर हे जे नाव आहे मित्रांनो, हे आपल्याला कसं चेंज करायचं आहे, अगदी सहजपणे ते चेंज करता येणार आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या ज्या 3 टॅब आहे यामध्ये शालार्थ 2.0 वर्क लिस्ट आणि रिपोर्ट, यामध्ये हे जे रिपोर्ट आहे मित्रांनो, रिपोर्टचं हे जे टॅब आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे. यावर आपण क्लिक केल्याबरोबर इथे आपल्याला बघा मेंटेन डीडीओ हिस्ट्री म्हणून असं एक तिसरं टॅब दिसते, एक ऑप्शन दिसते. यामध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यामध्ये क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे मित्रांनो. तर इथे बघा, आपल्याला जे जुने मुख्याध्यापक आहे त्यांचं नाव इथे दिसणार आहे आणि स्टार्ट डेट, एंड डेट सर्व इथे दिसणार आहे. तर मित्रांनो, ही जी प्रोसेस होती मुख्याध्यापकाचं नाव बदलायची, हे अगोदर वेगळी होती, आता ही वेगळी आहे. तर बघा, आपल्याला कशा पद्धतीने इथे नाव बदलवायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे. इथे जुन्या मुख्याध्यापकाचं नाव वगैरे सर्व माहिती इथे आपल्याला दिसत आहे. तर आता इथे जर आपल्याला नवीन नाव टाकायचं असेल, नवीन मुख्याध्यापक जर आलेले असेल, तर इथे बघा मध्ये एक टॅब आहे क्रिएट न्यू एंट्री म्हणून. तर यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर त्याखाली एक नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे मित्रांनो. बघा, इथे ऍड न्यू एंट्री म्हणून आहे. तर इथे आपल्याला संबंधित जे मुख्याध्यापक असणार आहेत, जे आपल्याला बदलवायचे आहे, ज्यांचं नाव टाकायचं आहे, त्यांची डिटेल इथे टाकावी लागणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर इथे बघा डीडीओ नेम म्हणून आहे. तर इथे त्यांचं नाव टाकायचं आहे आणि फ्रॉम डेट, कधीपासून ते HM म्हणून जॉईन झालेले आहे ती तारीख आपल्याला इथून कॅलेंडर म्हणून सिलेक्ट करायची आहे. तर सर्व मी इथे टाकून घेणार आहे. तर बघा, आमच्याकडे आता आमच्या शाळेचे नवीन मुख्याध्यापक आहे, त्यांचं नाव मी इथे टाकून घेणार आहे. बघा, इथे नाव टाकल्यानंतर इथे खाली आपल्याला हे जे कॅलेंडर आहे यावर क्लिक करून त्यांनी कधीपासून HM म्हणून आहे आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर ती तारीख टाकण्यासाठी आपल्याला या कॅलेंडरवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने कॅलेंडर उघडणार आहे. तर मी ती तारीख सुद्धा इथून सिलेक्ट करून घेणार आहे. बघा, इथे आपल्याला नवीन मुख्याध्यापकाची माहिती भरताना इथे नाव टाकून घ्यायचं आहे. इथे जे दिनांक असणार आहे, फ्रॉम डेट, कधीपासून, ती तारीख फक्त टाकून घ्यायची आहे. इकडे टू डेट इकडे काहीच आपल्याला करायचं नाही. आणि आता बघा, ही माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली एक टॅब मिळणार आहे ऍड न्यू एंट्री म्हणून. यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी आता क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, आर यू शुअर टू वॉन्ट टू मेक न्यू एंट्री, म्हणजे एक कन्फर्मेशन येणार आहे आपल्याला ही एंट्री करायची आहे का म्हणून. तर याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर बघा, आता ही एंट्री इथे झाली. आपली आता जे न्यू एंट्री आहे ती झालेली आहे. इथे आपल्याला 2 एंट्र्या अशा पद्धतीने दिसणार आहे आणि वर आता रिफ्रेश केल्यानंतर ते जे नाव असणार आहे ते बदललेलं असणार आहे. तर बघा, इथलं आपलं काम झालेलं आहे. याला आपण सिम्पली आता लॉग आउट करणार आहोत. आता रिफ्रेश करून आपण परत लॉग इन करून घ्यायचं. मित्रांनो बघा, आपण हे डिटेल सर्व अपडेट केल्यानंतर इथे आपल्याला लॉग आउट करून घ्यायचं आहे आणि लॉग आउट करून परत लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे नवीन नाव आपण बदललेलं आहे ते इथे दिसणार आहे. तर बघा, वेलकम मिस्टर नितीन कुमार कुंभारे
पावी मुरांडा असं पूर्ण शाळेचं नाव वगैरे इकडे आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला नवीन पद्धतीनुसार शालार्थ पोर्टलवर जर आपले मुख्याध्यापक बदललेले असतील तर त्यांचं नाव जे आहे ते आपल्याला चेंज करून घेता येणार आहे. तर अत्यंत महत्वाची माहिती आपण शालार्थ पोर्टलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.